ठीक आहे, पटकन दोन तुमच्या नावाचं कमी कट्टा जाहीर झाला आणि तुमच्याकडे जबाबदारी दिली, कसं वाटतं त्यावेळी? मुळात एखादा कार्यक्रम जाहीर होतो ना, त्याच वेळी आम्ही सगळे इतके उल्लसित झालेलो असतो आणि कवी केशवसूत काव्यकट्टा सुरू झाल्यावर खूप आनंद झाला की आता आपल्या सगळ्या कवींच्या आपल्याला कविता ऐकायला मिळतील. पण ज्यावेळी गुरुजींनी ती संयोजक पदाची अलगद माळ माझ्या गळ्यात घातली आणि आनंद झाला आणि त्यापेक्षा जास्त भीती वाटली. भीती कशी आहे? भीती म्हणजे आम्हाला कशी सवय झालेली की एखादे कार्यक्रम असले की आम्हाला फक्त एक सादरीकरण करायचं असतं आणि या कार्यक्रमाचे सगळे करते करविते आदरणीय ठाकूर गुरुजी, आदरणीय गुरुनाथ तामणकर सर, सौतेजर तामणकर हे सगळं काही करत असतात आणि त्यामुळे ते सगळं करत असताना इतकी आपल्याला जबाबदारी घ्यायची असते हे कल्पनाच नव्हतं. आणि ज्यावेळी मी जबाबदारी घेतली त्यावेळी मला कळलं की हे सादर करणं सर किती कठीण असतं, समजलंही आणि उमगलंही. आपण बँकेमध्ये काम करतो, बँकेचं कामाचा लोड आणि याचं संयोजन असं कशी काय कसरत करता तुम्ही? नाही, जरी मी बँकेत नोकरी केली तरी या साहित्याची मला मुळातच आवड होती. म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच लक्षात आलं असेल की मी दिवसाचा दिवस करते आणि रात्रीचा पण दिवस करते, म्हणून मला शक्य होत आहे. रात्रीचा दिवस करते, तेच दिवसाचा पण मी दिवसच करते, नाही तर रात्र जगून दिवसाची परत रात्र नाही. रात्रचं झोपलं नाही तर परिणाम बँकेवाल्यावरती होतो ना? अजूनपर्यंत तरी झालेला नाहीये. मुळात जवळ काय होतं त्या कामाबद्दल? कारण मी बँकेचा ऑफिसर नाहीये की मला ह्या माझ्या सगळ्या आवडीसाठी मी मुळात ऑफिसरशिप घेतली पण नाहीये, पण मी कॅशियर आहे. चुकून एखाद्याला एखाद्यावर जास्त लावू शकते असं जर स्वप्न बघून बँकेत आलं तर नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कवीपेक्षा कवीचा प्रवास, केशवसूत टू विंदा, हा अभ्यास कसा काय केला? हा पहिल्यांदा केशवसूत पहिले महत्वाची गोष्ट मला सांगायला आवडेल की मानाचे कवी आणि मानाची कविता किती सुंदर शब्द आहेत ना. एक प्रसिद्ध कवींची कवी असं म्हणण्यापेक्षा मानाची कवी आणि मानाची कविता हे सगळे मानाचे शब्द ठाकूर गुरुजींचे. आणखी एक महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची, की ही मी तुला हा संयोजक पदाची जबाबदारी दिलेली आहे, तू निश्चितच ती खूप सुंदर करशील यात मला शंकाच नाही. मला हा फार विश्वास आहे. असं काय काय सांगितलं ना मला आनंद नाही वाटत, खूप भीती वाटते. आणि हा तू जे काय करशील ना ते फायनल मी अजिबात ढवळाढवळ करणार नाही. अगोदर आम्ही रामराम करायची, पण आता आम्हाला कळले थोड्या वेळाने गुरुजींचा व्यवस्थित फोन येणार, अगं ते तसं आहे ना, ते तसं केलं ना की चांगलं वाटेल. म्हणजे हे असं मार्गदर्शन असतं, ही नुसती परीक्षा नाही. अजिबात ढवळढवळ करायचं नाही तुमच्या मध्ये मार्गदर्शन. पहिल्यांदा त्यामुळे माणूस विचार करतो, अरे बापरे मलाच करायचंय, मग मी कसं. म्हणजे अगदी सांगायचं तर ज्यावेळी मी बाळ कोल्हटकर कवी म्हणून सिलेक्ट केले ना, मला खूप भीती वाटली की बाळ कोल्हटकरना आपण नाटककारच म्हणून, नाटककार अभिनेते असंच ओळखत होतं. मग मी नानिवडेकर सरांना फोन केला, सर म्हटलं बाळ कोल्हटकर कवी येतात ना, कारण इतकं मला असं कन्फर्म प्रत्येक वेळेला मी कोणाला तसं विचारत नव्हते, पण ते म्हणाले की हो. म्हणजे मलयगिरीचा चंदनवंदित, ऋणानुबंधांच्या ह्या खरं तर बाळ कोल्हटकरांची किती किती सुंदर त्या अशा कविता आहेत की ह्याच मलयगिरी, उठी उठी गोपाळा, ऋणानुबंधांच्या. बाळ कोल्हटकर घ्याल नामावली ते मला सुद्धा वाटलं नव्हतं, पण आलं तुमचं आणि ते छान झालं. सगळ्यात म्हणजे तुमचं शेवटचा कार्यक्रम समारोपाचा, कशी काय तयारी केली तुम्ही समारोपाचा कार्यक्रम? सगळेजण म्हणतात आपल्याला फेटे घातले काय घेतले, गुरुने मदत केली, पण तो संयोजन छान होतं तुमचं. संयोजन छान म्हटल्यावर खुश आत्ता मी झाले या क्षणाला. ते कसं होते ठाऊके का, सातत्य राखणारे गुरुजी मला त्यावेळेपासून सांगायचे, लिहून ठेव ग, लिहून ठेव ग, लिहितेच ना, होय होय हे काय असं होईल असं वाटलं. आणि सातत्य राखणारे कवी एकूण 5 निघाले, तरी पण भीती 7 ज्यांच्या 8 आठवडे सादर करणारे जे 7 होते त्यांना परत एकदा टॅली केलं. शेवटी गुरुनाथ सर म्हणाले की माझ्याकडे पण सगळं आहे. सर म्हटलं प्लीज तुम्ही पण जरा नजरे घालून कन्फर्म करा, म्हणजे मग कसं मानाने फिरवता येतं, नाहीतर एखादं नाव राहिलं की सगळं पाण्यात जातं.
आणि मग ते ग्रुपवर टाकायचं. मग ते छान असं स्केच पेनने आणि रंगवून टाकलं. पहिल्यांदा मी नुसतं तसं लिहिलेलं. मग बघितलं ना, आवडलं ना, बघितलं तर आवडलं ना. काय असतं माहितीये, सांगतोय ती खोचक बोलते. आता बरं वाटलं. 50 माझे कार्यक्रम चालू असतात संगीता मॅडम. सगळ्यांना मी लाईक करू शकत नाही. मी बघितल्याशिवाय उगाच करत नाही. मग त्यांच्या मनात राहिलं ठाकूर साहेबांनी लाईक आपण केलं नाही, ते असं बाहेर पडतं. म्हणजे आता मला समजतं. आणि नंतर मग ते कवी पंचम, किती सुंदर शब्द हा कवी पंचम. मग अगं त्याला फेटे घालायला हवे, तुला घालता येतात काय, एवढंच फक्त मला विचारलं. तोपर्यंत दामणकर सरांकडून पटापट फेटे घालून आले. सगळे आले पण दुसऱ्या वाक्याला. आणि मग अचानक माझा पण फोटो आला फेटा घातलेला. खरं तर खूप छान वाटलं, आपण खूप सुंदर दिसतोय म्हटल्यावर. तरी गावकर सर म्हणाले तुम्हाला फेटा कसा. अरे म्हटलं मला हवाच ना, मी संयोजक ना, म्हणजे मला फेटा हवाच. तर हा प्रवास असा खूप छान होता. आणि कवींची निवड करणं म्हणजे तसं खूप कठीण होतं. मला शिरीष पै यांना पण घ्यायचं होतं की त्यांनी त्यांच्या हायकोसाठी एक वेगळा प्रकार. शांता शेळकेंवरती पण मला जेवढे आपण ज्या पद्धतीने मी प्रेझेंट करत होते ना, त्यांचं साहित्य पण खूप होत होतं. त्यामुळे त्या प्रकर्षाने जे मी निवडले. बहिणाबाईंचा तर मला खूप आनंद, प्रत्येक सादरीकरणानंतर मला खूप आनंद झाला की प्रत्येक वेळेला असं खूप छान छान मला मिळत पण गेलं. मी प्रयत्न केले पण मिळत पण गेलं. धन्यवाद. मला जो अर्ध्या तासाचा वेळ आहे तो मॅडमसाठी दिला पाहिजे म्हणून मी मुलाखत आटोपती घेतोय. आणि पुढचं सुद्धा घेतोय की या ठिकाणी जी आता आम्ही प्रमाणपत्र देणार आहोत ती सुजाता टिकले मॅडम एकदम सगळ्यांनी गेली आणि सगळ्यांचा फोटो एकदम घ्यायचे. त्याच्यात 5 मिनिटं वाढतो. कारण मॅडमला जी 35 मिनिटं आहे त्याच्यातलं मी एकही मिनिट कमी केलेलं मला आवडणार नाही, तुम्हाला आवडणार नाही. कारण ती जाहिरात पुष्कळ झाली आहे, तिचा आभार मागणारे बरेच जण आहेत. तर आता मी विनंती करतोय तुम्हाला की सर्वांची नावं हे करायची आहेत आणि कवीची तुम्ही त्यांना द्यायचे. इकडची टीम जी आहे